सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण संगमनेर येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत। हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताला स्वामीची प्रचिती महिमा काय आहे हे कळणार आहे। स्वामींच्या सानिध्यात आपण जर गेलो तर आपल्यासोबत काय घडू शकतं या अनुभवातून आपल्याला कळणार आहे। त्यामुळे अगदी शेवटपर्यंत हा अनुभव बघावा। चला तर मग वेळ न लावता या ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या जीवनातील प्रत्येक क्षण तुमच्यासोबत शेअर करत आहे। जेव्हापासून स्वामी सेवेत आली तेव्हापासून स्वामींनी खूप सारे चेंजेस माझ्या आयुष्यामध्ये केलं। जे नशिबात नव्हतं ते देखील स्वामींनी दिलं आणि आज मी जो अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे तो माझ्या आयुष्यातील स्वामींचा खूप मोठा चमत्कार म्हटलं तरी चालेल। स्वामी भक्तांनो, मी नाशिक येथे राहते, पण माझे सासर हे संगमनेरचे आहे आणि तसेच माहेर हे तळेगाव। जवळजवळच आमचं हे आहे, पण माझे मिस्टर नाशिक येथे जॉबला असल्यामुळे मी तेथे रहिवासी आहे। स्वामी भक्तांनो, मी स्वामी सेवेमध्ये गेल्या 5 वर्षापासून आहे। स्वामींची जशी जमेल तशी मी सेवा करते। स्वामी कृपेने मला एक छान असा मुलगा झाला। स्वामींच्या आशीर्वादाने सर्व काही व्यवस्थित चालू होतं। माझ्या मिस्टरांना सर्वेच्या कामानिमित्त दरवर्षी मे महिन्यामध्ये बाहेर जावं लागतं, त्यामुळे 1 महिना आम्हाला सुट्टी असते आणि मग 1 महिन्यामध्ये मी गावी येत असते। असंच झालं की मी ह्या वर्षी देखील गावी आली होती। गावी म्हणजे माझ्या आईच्या घरी मी होती। मला 1 भाऊ 1 बहीण आणि आई वडील असं आमचं छोटंसं कुटुंब आहे। मी घरी आली होती। भावाचे छोटे छोटे मुलं आणि माझाही मुलगा खूप छान सर्वजण खेळत होते। सर्व काही आनंदात चालू होतं। असंच मध्ये काय झालं ना की माझ्या वहिनीच्या माहेरी घरभरणीचा कार्यक्रम होता। मग माझी आई, वडील आणि भाऊ सर्वजण जाण्यासाठी निघाले आणि माझा मुलगा त्यांच्यासोबत जावं खूप हट्ट करत होता आणि मी नाही म्हणत होते, कारण ऊन हे फार होतं आणि ऊन असल्यामुळं म्हटलं नको, हा आजारी पडेल, त्यामुळं म्हटलं नको जाऊ। पण सर्व मुलं निघले, हा काही ऐकत नव्हता। मग तो खूप हट्ट धरू लागला आणि रडूही लागला। आई म्हटली, अगं जाऊ दे, येऊ दे, मी आहे की, का बरं काळजी करते, तू पण येतीस का? पण पूजा ही छोटी होती आणि मी म्हटलं नको, मला प्रॉब्लेम होता, त्यामुळं मग मी गेली नाही। मग माझा मुलगा गेला आणि तिथे जाऊन त्यांनी खूप खेळले, ते माझे भावाची मुलं, आणि ते खूप खेळले। त्यानंतर त्याने तिथे गुलाबजाम वगैरे खाल्ले, खूप सारे म्हणजे हे केलं, त्याने जेवण केलं आणि रात्रीच्या 10 वाजता ते घरी आले असतील। आणि मग माझी आई म्हटली, अगं त्याने जेवण वगैरे छान केलं आहे, त्याला फोर्स वगैरे करू नको, तर आता झोपू दे, त्याला झोपायचं असेल तर। मग मी जेवण वगैरे केलं आणि आम्ही हॉलमध्ये झोपलो। मी आणि माझे वडील आणि आम्ही दोघं असे आम्ही 3 जण तिथे हॉलमध्ये झोपलो होतो। झोपल्यानंतर माझा मुलगा गाढ झोपला आणि मला काही झोप लागत नव्हती। मग मी मोबाईल बघत होते। मोबाईल बघता बघता स्वामींचंच माझं चालू होतं नामस्मरण आणि स्वामींचे मी अनुभव ऐकत होते। अनुभव ऐकता ऐकता मग मला कधी थोडीशी असा डुकला लागला, म्हणजे थोडीशी झोप लागली, पण फुल झोप नाही। रात्रीचे 12 साडेबारा वाजले असतील। त्या दरम्यान काय झालं ना की 12 साडेबाराच्या दरम्यानमध्ये मला अचानक जाग आली। जाग आल्यानंतर मग मी सहज माझ्या मुलाच्या अंगावरती, असं म्हणजे आपण नाही का लेकराला बघतो हात टाकतो, मी त्याच्या अंगावरती हात टाकला। जेव्हा मी त्याच्या अंगावरती हात टाकला ना, अचानक माझ्या हाताला प्रचंड मोठा, आपण एखादी कढई, गरम कढई धरल्यानंतर कसा चटका बसतो, तर तसा मला त्याच्या अंगावरती हात टाकल्यानंतर चटका बसला। तर एवढा गरम कसं काय म्हणून बघितलं आणि मग मी त्याला हलवू लागली, उठू लागली, लाईट चालू केला, तर माझा मुलगा काही एक रिस्पॉन्स देत नव्हता। त्याचे पूर्ण जे बुबळ होतं ते फक्त म्हणे तो असे पांढरे डोळे दिसत होते, काही रिस्पॉन्स नाही, त्याची बॉडी कुठलीच हालचाल करत नव्हती। त्याची ताप इतकी भयानक होती ना का बस। आम्ही खूप घाबरलो, मी जोरात ओरडली आणि आईन ते सर्वजण आले, वडीलही खूप घाबरले। मग आम्ही म्हणजे त्याच परिस्थितीमध्ये त्याला गार पाण्यामध्ये टाकलं, म्हणजे गार पाण्याने आंघोळ घातली, पण तरीही त्याचा काही रिस्पॉन्स नाही, तो डोळेही उघडत नव्हता, काहीच करत नव्हता। मी खूप घाबरली। भावाला म्हटलं की लगेच तू आत्ताच्या आत्ता गाडी काढ, म्हटलं आपण आता लगेच हॉस्पिटलला घेऊ। मला खूप सारं टेन्शन, कारण
मी माहेरी होती, जर काही झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम, त्यानंतर मुलगाचं तर हे. पण त्यावेळेस स्वामींनी मला इतकी शक्ती दिली ना की बस, माझ्या डोळ्यातून पाणी नव्हतं. स्वामींनी सांगितलं की लवकर हॉस्पिटलला जा आणि मी तसंच करायला घेतलं. त्यावेळेस मग आम्ही हॉस्पिटलला निघलो. माझा मुलगा माझ्या मांडीवरती आणि माझं हात त्याच्या छातीवर आणि माझं तारक मंत्र आणि महाराजांचं नामस्मरण चालू होतं. महाराजांचा सारखा धावा चालू होता. माझा लहाना भाऊ त्याचे पाय चोळत होता, पाय दाबत होता आणि जे होते वडील होते ते गाडी चालवत होते. भाऊ तीन वेळेस त्याच्या नाकाजवळ हात न्यायचा, नाडी बघायचा. त्यावेळेस मला खूप असं वाईट वाटायचं आणि धक्का बसल्यासारखं व्हायचं की हा असा का बरं करत आहे. आणि खूप भयानक परिस्थिती त्यावेळेस माझी झाली होती. स्वामींना तर खूप विनवणी करत होती आणि धावा चालू होता. त्याच वेळेस रात्रीने का रस्ता इकडून चांगला नव्हता, त्यामुळे नांदोर शिंगोटे इथून आम्ही संगमनेरला जाणार होतो. संगमनेरला जायचं होतं हॉस्पिटलला आणि तिथेच त्याची ट्रीटमेंट लहानपणापासून होतं. त्या बालरुग्ण तज्ज्ञांकडे आम्हाला संगमनेर येथे न्यायचं होतं. त्यावेळेस मला माहीतही नव्हतं की तिथे नांदोर शिंगोटे येथे म्हणजे आपल्या प्रदीदादांचा मठ होतोय की काय, मला काही माहीत नव्हतं. या घटनेला स्वामी भक्तांना 1 वर्ष झालेलं आहे. मग आमची गाडी त्याच रस्त्याने गेली आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला. ज्यावेळेस मी हॉस्पिटलची म्हणजे तातडीने लवकर मुलाला घेतलं आणि पायरी चढलो. ज्यावेळेस मी हॉस्पिटलची पायरी चढले त्यावेळेस माझा मुलगा मला म्हणजे असं डोळे उघडले आणि म्हटलं, मम्मा आपण कुठे आलो आहे. ज्यावेळेस तो असं म्हटला ना तर मला खूप आश्चर्य वाटलं आणि त्याचं म्हणजे अंग हे पूर्ण थंड झालेलं होतं. थोडा देखील ताप नाही की काहीच नाही, एकदम नॉर्मल, जसा तो नॉर्मल असतो ना तसा तो झालेला होता. मग आम्ही आतमध्ये गेलो. माझा भाऊ म्हटला, याने किती घाबरवलं आपल्याला, बघ ना हा आता किती व्यवस्थित झाला आहे. मग डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टर म्हणे याला तर काहीच झालं नाही, बाळ पूर्ण नॉर्मल आहे, तुम्ही का बरं एवढे घाबरले. म्हणलं डॉक्टर अशी परिस्थिती झाली होती. डॉक्टर म्हणे हे शक्यच नाही, तर त्याला थोडंफार असतं कारण तो तर खूप व्यवस्थित वाटतो आहे म्हणे. पण तरी पण डॉक्टर म्हणे तुम्ही पॅरासिटामॉल वगैरे दिलं आणि अँटीबायोटिकही दिलं डॉक्टरांनी आणि आता म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही बाळाला घेऊन जाऊ शकता म्हणे. मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मग मला कळालं की तिथे म्हणजे मठ होत आहे आणि आम्ही त्या सानिध्यातून आलो. स्वामींचे हे चालू होतं आणि स्वामींनी तिथेच त्याला म्हणजे माझ्या बाळाचा सर्व जे काही रोग आजार होता तो पूर्णपणे बरा केला होता. फक्त स्वामींच्या सानिध्यात त्यांच्या जवळून गेलो होतो आणि मुखामध्ये फक्त तारक मंत्र आणि श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र होता. स्वामींनी ज्याप्रमाणे सांगितलं ना की ह्या मंत्राचा जप केल्यानंतर तुम्हाला काहीही मिळू शकतं, तसंच माझ्या बाबतीत देखील घडलं. आणि स्वामी भक्तांनो, नाशिकमध्ये आम्ही रेंटनी राहत होतो. आमच्या मनी नाही, ध्यानी नाही आणि आज स्वामींच्या कृपेने आमचा 23 लाखाचा फ्लॅट स्वामींनी आम्हाला घेऊन दिला. म्हणजे आमचे घरचे म्हटले की तुम्ही रेंटनी राहता म्हणे, एवढं हे करता तर थोडेसे पैसे घालून आणखीन 1 हप्ता जाईल, लोनही निघेल आणि स्वतःचं घरही होईल. आणि स्वामी भक्तांना तुम्हाला सांगते, लोन करताना एकाही कागदपत्रामध्ये किंवा कुठेही आम्हाला थोडी देखील अडचण आली नाही, काहीच प्रॉब्लेम आला नाही. स्वामी कृपेने ते जणू काय स्वामींनीच करून घेतलं असं म्हणायला देखील हरकत नाही. आज येथे एकच सांगू इच्छिते स्वामी भक्तांनो, खरंच अंतःकरणापासून स्वामींची सेवा जर केली ना तर योग्य वेळ आल्यानंतर स्वामी एवढं देतात ना की आपल्याला असं वाटतं की आपली झोळी ही फार कमी आहे, इतकं स्वामी आपल्याला देतात. खरंच स्वामींची लीला ही खूप आगाध आहे. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा दिव्य असा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव या ताईंना स्वामींनी दिला. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.